परस्पर विरोधी गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र खाण्याला विरुद्धासन असं म्हणतो. म्हणजे विरुद्ध आहाराचं सेवन एकाच वेळी केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि परिणामी त्वचारोग, अम्लपित्त, उलटी, मळमळ, जळजळ, जुलाब यासारखे गंभीर आजार निर्माण होतात. आता याचं उदाहरण म्हणजे रिसेंटली 25 एप्रिलला जी मुंबईमध्ये घटना घडली, की बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर 4ही फॅमिली मेंबर्सचा मृत्यू झाला. तर हे विरुद्धाशांचं उदाहरण आहे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण चिकन बिर्याणी हा गुरु आहार आहे, म्हणजेच पचायला जड असा आहार आहे. तर कलिंगड हा लघु आहार आहे, म्हणजे पचायला हलका असा आहार आहे. कलिंगड पचण्यासाठी 20 ते 30 मिनिट लागतात, तर बिर्याणी पचण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. आता बिर्याणी आधी खाल्ली होती, त्यानंतर कलिंगड खाल्ले. त्यामुळे जठरामध्ये बिर्याणीवर कलिंगड पडून राहिले आणि त्यामुळे तिथे आंबण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे अग्नी मंदावला. आता चिकनमध्ये असलेले प्रोटीन्स आणि फॅट्स पचण्यासाठी जो तीव्र अग्नी लागतो किंवा जो पाचक रस लागतो, तो कलिंगडातील पाण्यामुळे सौम्य झाला आणि तिथे विषबाधा झाली आणि त्या चौघांचाही मृत्यू झाला. तर असे डेली लाईफमध्ये, डेली रुटीनमध्ये आपण खूप सारे विरुद्ध आहार करतो. जसं की आपल्याकडे चहा आणि चपाती खातात, शिकरण म्हणजे दूध आणि केळं खातात किंवा पायनॅपल शेक घेतो. असे खूप सारे विरुद्ध आहाराचे उदाहरण आहेत.